The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि। अत्ताहि अत्तनो नाथो कोहि नाथो परोसिया। अत्तनाव सुदन्तेन नाथं लभति दुर्लभम्। संपूर्ण विश्वाला ज्याने सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व संत महापुरुषांच्या महान अशा विचारांना स्मरून बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या वर्षावास पर्वातील महान मंगलमय दिनी आपल्या या साजापूर परिसरातील श्रद्धावान धम्म उपासक जोगदंडे साहेब, जोगदंडे ताई आणि त्यांचा सर्व परिवार यांच्या वतीने आपल्या महाकरुणा बुद्धिस्ट मॉनेस्ट्री येथील संपूर्ण श्रामणेर संघास पूजनीय भिक्खू संघास भोजन चिवर परिष्कार आदी दान देण्यासाठी सन्मानपूर्वक निमंत्रित करण्यात आलेले आहे। तेव्हा धम्म मंचावरती उपस्थित पूजनीय ज्ञानरक्षित भंतेजी, पूजनीय अमृतानंद बोधी भंतेजी, प्रज्ञा बोधी भंतेजी, श्रामणेर संघ, जोगदंडे परिवार, आपल्या पद्मपानी बुद्ध विहाराशी संबंधित सर्व श्रद्धावान उपासक उपासिका, बालक तथा बालिकांनो, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःख मुक्ती करिता तथागत भगवान बुद्धांद्वारा शिकविलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत, एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। हे वर्षावासाचं पर्व आहे आणि या वर्षावासाच्या पर्वामध्ये आपल्या जोगदंडे साहेबांनी, जोगदंडे ताईने, त्यांच्या परिवाराने खरं तर ते 5 भावंड म्हणजे 5 भाऊ आणि 3 बहिणी अष्टांग मार्गच निर्माण केला आई बाबाने आणि सर्वच्या सर्व धार्मिक आहेत, सर्वच्या सर्व श्रद्धावान आहेत। आपल्या पद्मपानी बुद्ध विहाराशी त्यांचा जवळचा संबंध आहे। दान पुण्य सील पालन कार्यक्रमांमध्ये सहभागी होणं हे जोगदंडे परिवारामध्ये आहे आणि त्यामुळे बघा बऱ्याच दिवसांपासून तारखेसाठी आमच्याशी संपर्क साधत होते। मला वाटतं वर्षावासाच्या प्रारंभापासून भंतेजी आम्हाला तारीख द्यावी, आमच्याकडे भोजनदान आहे। आणि आम्ही पण आपल्या मॉनेस्ट्री मधून इकडे पाहत होतो तर बापा हे विहारच दिसत होतं। आम्हाला वाटत होतं विहार तर दिसते पण इकडे कोणी आहे की नाही माहित नाही, पण जोगदंडे साहेबांनी तेव्हाच सांगितलं आपल्या घरावर विहार आहे। आम्ही आता जेव्हा आलो अत्यंत सुंदर आपल्या पद्मपानी विहारातील महिला मंडळाने रांगोळी, फुलांची रांगोळी काढून भिक्खू संघाचा सन्मान केला आणि वरती जेव्हा गेलो भगवंताचं रूप जेव्हा पाहिलं तेव्हा वाटलं आपण एखाद्या विहारातच आलो की काय। रामटेके साहेब संचालन करता करता म्हणाले, बघा ज्यांच्या घरावर आहे विहार त्यांची कधी नाही होणार हार। आणि खरंच आहे भगवंताचं वचन, कारण ज्यांच्या डोक्यावर टॉपलाच बुद्ध आहे
त्यांच्या घराची त्यांची हार कशी होईल। आणि त्यामुळे जोगदंडे साहेबांनी आपल्या महाकरुणा मॉनेस्ट्रीला सुद्धा अनेक प्रकारचे काम करून दिले, सहकार्य केलं। त्यांचा स्वभावच मुळात सहकार्य करण्याचा आहे। गायकवाड साहेब पण बोलताना म्हणाले की एखाद्या चांगल्या माणसाची निवड करण्याचा जेव्हा विचार येतो तेव्हा जोगदंडे साहेबांचं नाव समोर येतं। आणि म्हणून एवढ्या मोठ्या भिक्षू संघाला बोलावलं, भोजनदान दिलं, आपणासही बोलावलं, विशेष म्हणजे सर्व जाती धर्माच्या लोकांना बोलावून त्यांना भोजनदान देऊन त्यांच्यासाठी ही धम्मदेसना आपण आयोजित केली आहे। त्यामुळे आज या निमित्ताने जोगदंडे परिवाराने जे काही कुशल कर्म पुण्यकर्म केलाय, चिवर, परिष्कार, अर्थदान भिक्षू संघाला देऊन आणि तुम्हाला भोजनदान देऊन, तेव्हा आपण सर्वांनी एकदा जोगदंडे परिवाराच्या या पुण्याचे अनुमोदन करावे। बघा, भगवान बुद्धांनी सांगितलं की हे मानवी जीवन जगत असताना सर्वच लोक काही कुशल मार्गावर सन्मार्गावरती आरूढ झालेले नसतात। बऱ्याच जणांना या जीवनाचा मरेपर्यंत अर्थ कळत नाही, तर काही लोक कमी वयातही या जीवनाच्या अर्थाला समजून घेणारे असतात। म्हणून भगवंताने सांगितलं, जीवन समजून घेण्यासाठी, जीवनाचा अर्थ समजून घेण्यासाठी आणि अर्थपूर्ण जीवन जगण्यासाठी वयाची, जातीची, धर्माची काही मर्यादा नाही आहे। कारण ज्यांच्यामध्ये गुणवत्ता असते, ज्यांच्यामध्ये आपुलकी, जिव्हाळा असतो, सदाचार, नीतिमत्ता असते, परोपकाराचा भाव असतो, ती लोक सर्वांना जिंकणारी असतात। आणि ज्यांच्याकडे पैसे आहेत परंतु अहंकार आहे किंवा अवगुण आहेत, जी माणसांना ओळखत नाहीत, अशी जी माणसं आहेत ती वयाने मोठी जरी असली किंवा कोणत्या जाती धर्माची जरी असली तरी त्यांना ओळखणारे कोणी नसतात। कारण स्वभावानुसार ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला प्राप्त होत असतात। आणि म्हणून बघा, भगवंताने ही धम्मपदातील गाथा सांगितली, अत्ताही अतनु नाथो कोही नाथो परोसिया, तुम्ही तुमचे स्वतःचे मालक आहात असे भगवान बुद्ध म्हणतात। इथे आपला दुसरा कोणी मालक नाही। आपली ओळख कोण निर्माण करू शकते? आपले गुण अवगुणच आपली ओळख निर्माण करू शकतात। भगवान म्हणतात, तुम्ही गुणी असाल तर सर्वांना प्रिय असता आणि तुम्ही अवगुणी असाल तर घरच्यांना सुद्धा तुम्ही म्हणजे परके वाटू लागता। आणि असं घराघरामध्ये आहे बघा, राहतात हाडामासाची माणसं घरात, पण स्वभाव जर बरोबर नसेल तर बिलकुल असं वाटते कधी कधी की हे घरात नाही राहिले पाहिजे। तुमच्याबद्दल कोणी म्हणत नसेल असं, परंतु बऱ्याच घरामध्ये असंच वातावरण असते। म्हणजे रक्ताच्या नात्यातली माणसं असतात पण तोंड बरोबर नसते। रक्ताच्या नात्यातली माणसं असतात पण त्याला काय म्हणू, रिलेशनशिप जी आहे ती जमवता येत नाही, टिकवता येत नाही। आपला अहंकार, घमेंडपणा किंवा ॲटिट्यूड ज्याला म्हणतो आपण, तो नडतो, तो आड येतो। आणि त्यामुळे आपल्याला माणसंही कमवता आले पाहिजे। पैसे तर कमवता येतात हो, आज पैसे कुणाला कमवता येत नाहीत। लोक सिग्नलला उभं राहून पैसे कमवतात, लोक सिग्नलला, बस स्टँडला, रेल्वे स्टेशनला उभं राहून पैसे कमवतात। गडगंज श्रीमंती असते त्यांच्याकडे सुद्धा, परंतु भगवान बुद्ध म्हणाले पैसे कमवणं सोपं आहे, आपल्याला माणसं कमवता आले पाहिजे प्रेमाच। आणि ते सर्वांनाच काही जमत नाही। आणि त्यामुळे आपण एक हृदय घेऊन येतो, पण जाताना लाखो हृदयांना जिंकणाऱ्यांपैकी आपण असलो पाहिजे, तर आपण मनुष्य म्हणून चांगल्या प्रकारे जीवन जगलो आहे असा त्याचा अर्थ होते। नाही तर आपलं हृदय तर आहेच आहे आपल्याला, पण कोणाचंच हृदय जिंकायचं नाही, मला कोणाहून काही देणं घेणं नाही, असा जर कुणाचा स्वभाव असेल तर भगवान बुद्ध म्हणाले ते जिवंत असून मेलेली माणसं असतात। काही माणसं मरून जिवंत राहतात या जगामध्ये आणि काही माणसं जिवंत असतानाच मेलेली असतात। हे भगवंताचं वचन आहे। जी सुस्वभावी असतात, परोपकारी असतात, सिलवान असतात, गुणवान असतात, ज्यांचा काया वाचा मनावर संयम असतो, ती लोक मरून जिवंत राहतात। आणि ज्यांचा काया वाचा मनावर संयम नाही आहे, जी कुणालाच आपलंसं करत नाहीत, प्रेम आपुलकी जिव्हाळ्याचा ज्यांना अर्थ कळत नाही, ती लोक जिवंत असली तरी सुद्धा मेलेली असतात। हे भगवंताचं वचन आहे। त्यामुळे आपल्या समान आपण सर्वांना समजलं पाहिजे, या जीवनाचा अर्थ आपल्याला समजला पाहिजे। आणि त्यामुळे बघा, एक छोटासा दृष्टांत मी तुम्हाला सांगतो, कारण वेळ भरपूर झाली। मी तर काय बोलणार नव्हतो कारण वेळ भरपूर झाली आहे, पण आपण म्हणालेत की सगळेजण जेवलेत आणि जेवण तर सुरूच आहे बापा तिकडे, कारण कोणाला उपाशी ठेवण्याचा काही विषय नाही आहे। त्यामुळे गायकवाड साहेब म्हणाले, जोगदंडे साहेब म्हणाले, बोला, आम्हाला वेळ झालाय, आमचे श्रामणेर पण बसले, पण इथे बसले असले तरी यांचा क्लास सुरू आहे।
म्हणजे तिथे विहारातच क्लास असतो असा काही विषय नाही, इथेही क्लास सुरू आहे. आता ही सेकंड धम्मदेशना तुम्हाला ऐकायला मिळत आहे आणि ज्येष्ठ भिक्खूंच्या सोबत राहायला भेटणं हे सुद्धा फार मोठी गोष्ट आहे. कारण भगवान म्हणाले भिक्खूंचा सहवास हा अत्यंत आपल्याला प्रेरणा देऊन जात असतो. आणि त्यामुळे तुम्हाला एक दृष्टांत सांगतो बघा. खरं तर या जगामध्ये आपल्याला आनंदमय जीवन जगता आलं पाहिजे आणि आपल्याला आनंदमय जीवन जगण्यासाठी त्याचं मोजमाप जर करायचं असेल तर आपण स्वतः आनंदी आहोत यापेक्षा आपल्यामुळे किती लोक आनंदी आहेत हे आपल्याला समजलं पाहिजे. त्याला महत्व आहे. आपण आनंदी आहोत एकटे हे वेगळं आहे, पण आपल्यामुळे किती आनंदी आहेत लोक. नाही तर बऱ्याचदा आपण श्रीमंत झालो मी आनंदी आहे म्हणते, लेकरं बाळ झाले मी आनंदी आहे म्हणते, सर्व काही मनासारखं झालं मी आनंदी आहे म्हणते. परंतु आपण आनंदी असण्यापेक्षा आपल्यामुळे किती लोक आनंदी आहेत याला महत्व देतात भगवान बुद्ध सुद्धा. कारण आपण माणूस आहोत, आपण मनुष्य आहोत, आपण प्राणी नाही आहोत. भगवान बुद्ध म्हणाले आपल्यामध्ये माणुसकी असायला पाहिजे आणि माणुसकी असण्यासाठी आपलं आचरण शुद्ध असायला पाहिजे. आचरण जर शुद्ध असेल तरच आपल्या जीवनाला अर्थ आहे. आणि त्यामुळे बघा भगवान बुद्धच एकदा श्रावस्तीत राहत होते आपले, आणि भगवान बुद्ध श्रावस्तीत राहत असताना भगवंताकडे काही भिक्षू आले आणि भगवंताला म्हणाले भगवान या श्रावस्तीमध्ये राहणारे संसार करणारे लोक सर्व लोक एका मताचे का नाहीत, सर्वांचं एकच मत का नाही, एखाद्या विषयाबद्दल धार्मिकतेबद्दल धर्माबद्दल धर्माच्या तत्वांबद्दल एक वाक्यता एक मत सर्वांचं का नाही, मतभिन्नता का आहे. तेव्हा बघा भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे खरं तर जीवनाकडे सुद्धा पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगवेगळा आहे. बघा हालाकी पैसा प्रत्येकाकडे आहे, श्रीमंती प्रत्येकाकडे आहे आज घडीला, पण प्रत्येकालाच वाटत नाही आपण दान पुण्य करावं, प्रत्येकालाच वाटत नाही आपण पंक्ती उठवाव्यात. पंक्ती उठवणारे म्हणजे लोकांना जेवू घालणारे लोकांचा मान सन्मान करणारे फार कमी लोक असतात. आणि आज इथे बघा एवढ्या मोठ्या संख्येने जोगदंडे परिवाराने म्हणजे जेवू घातलं, सर्वांना भोजन दान दिलं, ही खरं तर फार मोठी पुण्याचीच गोष्ट आहे. आणि त्यामुळे भगवान श्रावस्तीमध्ये राहत असताना भगवंताला जेव्हा भिक्षुनी असं विचारलं तेव्हा भगवान बुद्धाने एक उदाहरण दिलं. त्यांना आजही आपल्या देशामध्ये पहा तुम्ही धर्माच्या बद्दल तत्वज्ञानाच्या बद्दल एक वाक्यता नाही आहे. मग ते आपल्याकडे असो की दुसऱ्यांकडे असो, आपल्या देशामध्ये बघा प्रत्येकाला वाटतो आमचा धर्म श्रेष्ठ आहे, मग ते आपली लोक असो की कोणी असो, म्हणजे कोणावर टीका टिप्पणी करत नाही. पण भगवंताचं वचन कसं आहे बघा, भगवंताचं विश्लेषण कसं आहे बघा या संदर्भामध्ये. तर भगवान म्हणतात की एकदा एक राजा होता, तुम्ही तो दृष्टांत ऐकलाच असेल आपल्याकडून. एकदा एक राजा होता, त्या राजाने एक परीक्षा घ्यायचं ठरवलं. परीक्षा कुणाची? तर आपल्या नगरामध्ये जे जन्मांध आहेत, जन्माने अंध आहेत, जन्मतः अंध असलेली माणसं, आंधळी माणसं समजा, तर त्या आंधळ्या लोकांची परीक्षा घ्यायचं ठरवलं त्यांनी. तर कोणती परीक्षा? तर एकदा त्यांना हत्ती शाळेमध्ये बोलवलं. हत्ती शाळा असते बघा राजाकडे, तर हत्ती शाळेमध्ये बोलवलं सगळे अंध लोकांना आणि त्यांना सांगितलं की बघा मला तुमची परीक्षा घ्यायची आहे. डोळस लोकांना तर दिसतेच हत्ती कसा आहे ते, तुमची बुद्धिमत्ता मला तपासायची आहे, प्रत्येकाचे तुमचे ज्ञान मला तपासायचं आहे, तुम्ही अंध असून सुद्धा किती हुशार आहात की नाही ते. एकदा तुम्ही हत्ती शाळेमध्ये जा, प्रत्येकाने हत्तीला पहा आणि मला येऊन सांगा हत्ती कसा आहे. आता दृष्टांत छोटासाच आहे, भगवंताचा उपदेश छोटासाच आहे. आपल्या देशात आज सगळीकडे एखाद्या नगरात असो की कुठे असो, मला फार आनंद झाला, मी पाहतोय बसलो तेव्हापासून महिला पण येत आहेत, सर्व जाती धर्माच्या पुरुषही बसलेले असतात, इथे भोजन करत आहेत. असं आपल्या देशामध्ये फार कमी ठिकाणी पाहायला मिळते. मी जेव्हा जोगदंडे साहेबांशी बोललो तेही जेव्हा चर्चा करतात येऊन, तर ते म्हणतात भंतेजी सर्वांचे आमच्या कॉलनीतले नगरातले सगळ्यांचे संबंध एकमेकांशी खूप चांगले आहेत, आमच्याकडेही लोक येतात, आम्ही पण त्यांच्याकडे करायला धरायला जातो आणि हेच अपेक्षित आहे आपल्या देशातल्या संत महापुरुषांना. परंतु देशामध्ये काही लोकांनी वातावरण बिघडवलेलं आहे आणि कालही आजही आणि उद्याही, म्हणून खरा धर्माचा अर्थ आपल्याला समजला पाहिजे. म्हणून भगवान बुद्धाचा हा दृष्टांत मी तुम्हाला सांगतो आहे. तर त्या आंधळ्या लोकांना राजाने
हत्ती शाळेमध्ये सोडलं आणि त्यांना सांगितलं की हत्ती कसा आहे मला येऊन सांगा. मग ते सर्वजण तिथे गेले, हत्तीच्या आजूबाजूला उभे राहिले. हत्तीच्या आजूबाजूला उभे राहिल्यानंतर त्यांनी समोर हात जेव्हा केले तर काहींच्या हाताला हत्तीचं डोकं लागलं. हत्तीचं डोकं मोठं असते फार, आपलं डोकं छोटं असते, पण चालवायला लय चालते. चालवायला खूपच चालते. ते साऱ्या घरादाराला परेशान करते बापा. कधी कधी तर तुम्ही नसाल करत, तुम्ही लय चांगले. कधी कधी समाजाला परेशान करून सोडते, एखाद्या गावाला परेशान करून सोडते, एखाद्या शहराला परेशान करून सोडते, सगळ्या नातेवाईकांना परेशान करून सोडते. आणि मग कोणीच जवळ करत नाही आपल्याला. त्यांना बोलू नका म्हणतात, आम्ही त्यांना बोलवत नाही, त्यांच्याकडे आम्ही जात नाही म्हणतात. आणि त्यामुळे बघा, ते हत्ती पाहून झाल्यानंतर राजाने प्रत्येकाला विचारल्यावर काही जणांनी ज्यांच्या हाताला हत्तीचं डोकं लागलं होतं त्यांनी सांगितलं, महाराज हत्ती तर घड्यासारखा आहे पाण्याच्या. त्याला रांजण म्हणा, माठ म्हणा, हंडा म्हणा, हत्ती कसा आहे? पाण्याच्या घड्यासारखा, भांड्यासारखा. दुसऱ्यानं लगेच म्हटलं, महाराज हा खोटं बोलतोय, त्याला तर काही समजतच नाही. हत्ती काही घड्यासारखा नाहीये पाण्याच्या, हत्ती तर सुपासारखा आहे. याच्या हाताला हत्तीचे कान लागले होते. आणि खरंच हत्तीचे कान सुपासारखे असतात, मोठे मोठे. तुम्ही कधी पाहिलं असेल कशावरती, मोबाईलवर वगैरे, ते हत्तीचे कान सुपासारखे असतात. दुसरा काय म्हणतो, हत्ती कशासारखा? सुपासारखा. तिसरा जो होता त्याचे हात हत्तीच्या पोटाला लागले होते. आता हत्तीचं पोट मोठं असते, तर हत्तीच्या पोटाला हात लागल्यानंतर त्याने सांगितलं, महाराज ना हत्ती घड्यासारखा आहे पाण्याच्या, ना हत्ती सुपासारखा आहे, अहो हत्ती तर कणगी सारखा आहे. कणिक समजते का तुम्हाला? समजते की नाही? कणिक, कणिक म्हणजे कोठार, धान्याचे कोठार. आता ते प्लास्टिक याचे निघाले बघा, आता ते काय म्हणतात, कशाचे? कोठ्या. हे बघा शब्द इकडे कोठ्या निघाल्या. आता गावाकडे कणगी होत्या, कणगीच म्हणत होते. तुमच्याकडे काय म्हणत होते? कणगीच म्हणत होते. तुम्ही कुठं बापा दुसऱ्या देशात जन्मले, इथं जन्मले तुम्ही. तर बघा कोठारे जे असतात धान्याचे, तर धान्याच्या कोठाऱ्यासारखा हत्ती आहे, कोठारीसारखा हत्ती आहे. म्हणाला तो का? तर त्याच्या हाताला हत्तीचं पोट लागलं होतं. लगेच चौथा म्हणाला, महाराज हे तिघही खोटं बोलत आहेत. पहिला म्हणतो पाण्याचा घडा, दुसरा म्हणतो सूप, तिसरा म्हणतो कोठारी. तर महाराज असं नाही आहे, या तिघांचंही खोट आहे. तर महाराज विचारतात, मग खरं काय आहे? तर त्याच्या हाताला लागले होते हत्तीचे पाय. काय लागलं? हत्तीचे पाय. तर तो म्हणे, महाराज हत्ती झाडाच्या बुंद्यासारखा आहे. झाडाचं बूड असते ना बघा, मोठं बूड असते, हत्तीचा पाय मोठा असतो. तर तो म्हणाला, महाराज हत्ती झाडाच्या बुंद्यासारखा आहे, बुडासारखा आहे. हे बाकीचे सगळे खोटे बोलतात, मीच खरा आहे. लगेच पाचवा एक तयार झाला. महाराज आता यांना काय बोलू, यांच्याबद्दल काय बोलू, मला काही सुचत नाही म्हणतो. महाराज म्हणे, काय झालं? अहो महाराज हत्ती पाण्याच्या घड्यासारखा कसा राहील? हत्ती सुपासारखा कसा राहील? हत्ती कोठारी सारखा कसा राहील? नाही का? हत्ती झाडाच्या बुंद्यासारखा कसा राहील? तर महाराज म्हणतो, कशासारखा आहे? मग तू सांग आता. तर तो म्हणतो, महाराज हत्ती तर झाडू सारखा आहे. याला विचारलं राजाने, कसं काय? याच्या हाताला काय लागलं होतं? हत्तीची शेपटी लागली होती याच्या हाताला. तर हा म्हणतो हत्ती झाडू सारखा आहे, खराट्यासारखा आहे. राजा मोठमोठ्याने हसतो, मिस्किलपणे हसतो. आणि राजा म्हणतो, खरंच हे जन्मांध आंधळे जे आहेत ते खरंच आंधळे आहेत, यांना हत्ती नेमका कसा आहे ते समजत नाही. आणि त्यामुळे भगवान बुद्ध या गोष्टीतून, दृष्टांतातून, जाते कथेतून सांगतात की या जगामध्ये भरपूर लोक असेच आहेत, भरपूर लोक आजही असेच आहेत. धर्माची तत्व किंवा चांगल्या गोष्टी आपापल्या अँगलने जेव्हा पाहतात, आपापल्या दृष्टिकोनातून जेव्हा पाहतात, तर लोक वाईट जरी असेल तर काही लोक इथे वाईटाला चांगलं म्हणणारे आहेत. चांगलं असेल तर त्याला वाईट म्हणतील आणि वाईट असलेल्याला चांगलं म्हणतील. भगवान म्हणाले तीनही काळात असे लोक राहतात. चांगल्याला वाईट म्हणणारे,
वाईटाला चांगलं म्हणणारे, योग्य असलेल्या अयोग्य म्हणणारे, अयोग्य असलेल्याला योग्य म्हणणारे, सत्याला असत्य म्हणणारे, असत्याला सत्य म्हणणारे. आणि त्यामुळे भगवान बुद्ध म्हणाले आपण सारासार आपल्या बुद्धीचा उपयोग केला पाहिजे, वापर केला पाहिजे आणि जीवनामध्ये काय चांगलं आहे काय वाईट आहे हे आपण स्वतःला समजून सांगितलं पाहिजे. त्यामुळे स्वतः धार्मिक असणं खऱ्या अर्थाने, आणि धार्मिक म्हणजे तरी काय, आपल्यात माणुसकीचा भाव असला पाहिजे. फक्त हात जोडले म्हणजे, पूजा करतो म्हणजे, फुलं वाहतो म्हणजे, अगरबत्ती लावतो म्हणजे, किंवा अजून काय काय करतो म्हणजे धार्मिकता नाही आहे. तर धार्मिकता आपल्या उठण्या बसण्यात बोलण्यात वागण्यात असायला पाहिजे. आणि भगवंताने जे संयमशील आहेत तेच धार्मिक आहेत असा उपदेश केलेला आहे बघा. मग ते भिक्षू असो की ग्रहस्थ असो, भगवान बुद्ध म्हणाले ज्यांच्या वाणीमध्ये संयम आहे, ज्यांच्या मनामध्ये संयम आहे, ज्यांच्या शरीरामध्ये संयम आहे तेच खऱ्या अर्थाने धार्मिक आहेत. आणि त्यामुळे बघा आज इथे अत्यंत धार्मिकतेने श्रद्धापूर्वक जोगदंडे परिवाराने भिक्षू संघाला इथे बोलावलाय, आपल्याला पण इथे बोलावलेलं आहे आणि सुंदर असं स्वागत केलं, दान पुण्य केलं, महान पुण्य संपादन केलं. आता वर्षावासाची सांगतेचाच हा म्हणजे जणू काही महिना सुरू झालेला आहे. आपल्याकडे पद्मपाणी विहारात अत्यंत सुंदर कार्यक्रम मागे संपन्न झाला बघा. अनेक भिक्खू आले, भिक्खू संघाचं सुंदर असं स्वागत तुम्ही केलं, भोजन दान स्वागत धम्मदेसना पण आपण आयोजित केली होती. आपल्या परिसरातील पद्मपाणी विहार हे एक आदर्श विहार आहे, त्याच्याशी संबंधित सर्व लोक अत्यंत सुज्ञ समजदार आणि शिस्तबद्ध आहेत. खरं तर अशी लोक, अशी उपासक उपासिका मंडळी आपल्या देशामध्ये सगळीकडे निर्माण झाली पाहिजे. आणि त्यामुळे तुमचं मी कौतुक करतो. आपल्या आजूबाजूलाच आता आम्ही राहायला आलोय परमनंटली साजापूर येथे महाकरुणा बुद्धिस्ट मॉनेस्ट्रीचा आपण निर्माण करीत आहोत. बऱ्याच दिवसांपासून हळूहळू काम सुरू आहे लोकांच्या दानामधूनच. आणि आताच तिथे आपण सुगत बोधी चैत्याचं निर्माण आता पूर्णत्वाकडे जात आहे. आजारी आणि म्हाताऱ्या भिक्खूसाठीचं भिक्खू निवास सुद्धा पूर्णत्वाकडे जात आहे. आणि बुद्धगयेचा बोधिवृक्षही आपण तिथे रोपित केलेला आहे. श्रावस्तीचा आनंद बोधिवृक्ष सुद्धा तिथे स्थापित रोपित केलेला आहे. आणि आपल्या महाकरुणा बुद्धिस्ट मॉनेस्ट्रीमध्ये साजापूर या ठिकाणी येणाऱ्या 20 तारखेला म्हणजे पुढल्याच रविवार आहे, पुढल्याच रविवारी आमचा महाकठींची वरदान वर्षावास समारोपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तेव्हा आपल्या सर्व परिसरातील श्रद्धावंतांनी सहपरिवार मित्र परिवारासह कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन पुण्य संपादन करायचं आहे आणि जास्तीत जास्त संख्येने येऊन लाभान्वित व्हायचं आहे. अशा प्रकारची सरते शेवटी मी एक अपेक्षा तुम्हा सर्वांकडून व्यक्त करतो. आज या ठिकाणी जे पुण्य अर्जित केला भिक्षू संघाला बोलावून, या संपूर्ण पुण्यकर्माच्या बलाने संपूर्ण जोगदंडे परिवारास विशेषतः आईला निरोगत्व प्राप्त हो, उदंड आयुष्य प्राप्त हो. त्या दिवशी एकदा आईला घेऊन आले हे दोघे नवरा बायको. आईला म्हटलं बाबा आई तुमचा मुलगा फारच चांगला आहे. म्हटलं बा चांगला सुस्वभावी धार्मिक. आई म्हणे माझे सगळेच मुलं लय चांगले आहे. बापा मी म्हटलं लयच भारी काम आहे. नाही तर एखादी आई म्हटली असती हो बापा हाच मुलगा लय चांगला आहे, पण गणित इकडे फारच चांगलं आहे. नाही तर लय बिघडलेले गणित काही काही ठिकाणी. एखादं कोण लय चांगला आणि बाकीचे सगळं गणित बिघडलेलं. पण आई म्हणे बा 5ही मुलं, किती 5 आहे ना, 5 मुलं आहेत आणि 3 मुली आहेत. तर बघा बाबा वेल मांडवालाच गेलेला आहे आता सगळ्या नातू पुतूसह. म्हणून आई पण पहा सुंदर आहे आणि सुस्वभावी आहे, प्रसन्न चित्ताने बसते. बघा आता समोर बसलेली आई आहे. तर त्यांच्या प्रती मी निरोगी उदंड आयुष्याची मंगलमैत्री करतो. जोगदंडे परिवाराच्या प्रती सुद्धा मंगलमैत्री करतो आणि माझ्या शब्दांना पूर्ण विराम देतो. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन
सदा सुखी भवन्तु ते। बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि। The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि।